अजून ती सर्च चालू आहे। त्यात आम्हाला महत्त्वाचे इन्व्हेस्टमेंट पेपर्स, कॅश, ते जे स्टोन्स आहेत ते स्टोन्स हे मिळालेले आहेत आणि ॲज वी स्पीक ती कारवाई चालू आहे। ज्या स्टोरेज कंपनी होती त्यांचे अतिशय म्हणजे ग्लिटरिंग असं ते शोरूम आहे, त्यामध्ये हे त्यांचे काही अशा पद्धतीच्या हाय एंड बॅग्स आणि एकच फॉर्मॅटचं हे सर्टिफिकेट दिलं जायचं। युजली स्टोनच्या सर्टिफिकेटवर त्याचं वजन, कॅरेट आणि वर्ष इतर गोष्टी असतात। हे जे सर्टिफिकेट दिलं गेलं आहे, हे जे ऑथेंटिसिटी कार्ड, हे सर्व स्टोन्सला एकच कार्ड दिलं गेलं, म्हणजे हे इन द मल्टिपल्स ऑफ सम थाउजंड्स हे बनवले गेले आणि ते त्यांच्या हातात दिलं गेलं। काही तिथे गिफ्ट हॅम्पर्स दिले गेले जिथे हे अशा टाईपचं असे अनेक कुपन्स तिथे आहेत जे लोकांना प्रॉमिस केले गेले। तिथे काही पॅम्फलेट्स आहेत आज शोरूममध्ये जेथे हे अपार्टमेंट मिळेल आणि त्यांना गिफ्ट मिळतील, एक कार सुद्धा इथे ते प्रॉमिस केलेलं आहे। तर ह्या सगळ्या प्रकारचा हा स्कीम आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने आम्ही हे अपील करू इच्छितो की शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला आम्ही एक सेल ओपन केलेलं आहे, ज्यांची मुंबईत त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, तर ते येऊन एक MPIDचा फॉर्म आहे, तो फॉर्म भरून डिटेलमध्ये आपली इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातली माहिती त्या फॉर्ममध्ये ते देऊ शकतात, जेणेकरून त्यांची किती इन्व्हेस्टमेंट होती आणि त्याच्याबद्दल त्यांना काय रिटर्न आलं ह्याचं ऑथेंटिक आमच्याकडे रेकॉर्ड जनरेट होईल, ते पुराव्याक आम्ही यूज होईल। थँक्यू। आता ती प्रोसेस चालू आहे, सध्या ती प्रोसेस चालू आहे। कॅश मिळालेली आहे, ती एक्झॅक्ट किती आहे ती जेव्हा प्रोसिजर कंप्लीट होईल त्यावेळी मी सांगू शकेन। सध्या जी आम्ही फिर्याद दाखल केली आहे ती 13 कोटीच्या आसपासची होती आणि आजपर्यंत जे फॉर्म संध्याकाळपर्यंत आलेत ते साधारण अजून 5 कोटी रुपयांचे फॉर्म्स आलेले आहेत। जसं लोकांना कळेल तसे लोक त्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशन इथे जे सेल उघडण्यात आलेले तिथे येऊन ते फॉर्म भरतील, तर ती डेली फिगर वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणी कोणाला अटक केली आहे का? मागच्या वर्षी जून महिन्यात शिवाजी पार्क पोलिसांनी समन्स बजावलं होतं या कंपनीला, मग तेव्हापासून पोलिसांनी काय कारवाई केली नाही का किंवा कुठला तपास केला नाही का? आता जर काय झालं असं तर हे सर्व थांबवता आलं? आता हा तपासाधीन बाब आहे, या सगळ्या गोष्टींकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशनच्या अंती आपल्याला कळवू शकू। या प्रकरणी कोणाला अटक केली आहे का? मुख्य आरोपी कोण आहे? आम्ही सध्या 3 जणांना अटक केलेली आहे आणि ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत, त्यांच्याकडे इंट्रोगेशन चालू आहे। या गुन्ह्याची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रत्येक वेळी नवीन नवीन गोष्टींचा उलगडा होतोय, तर जसे ते होईल तसा आपल्याला संपर्क आम्ही करू। जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना आशा आहे की आपले पैसे परत मिळतील, त्या दृष्टीने जी लॉफुल आणि लीगल प्रोसेस आहे त्या प्रोसेस प्रमाणे ज्यांचं ड्यू आहे तो त्यांना मिळू शकतो। सर्व तोपर्यंत जे कायद्याने इन्व्हेस्टर्सच्या हितासाठी जे लागेल ती चौकशी केली जाईल। थँक्यू। दुसऱ्या वेगळ्या भाषेत न्यायालयीन म्हणजे आता ही तपासाधीन आहे, ही आता सध्या गुन्हा तपासाधीन आहेत। इन्व्हेस्टर्सच्या हिताचं जे आहे ते प्रत्येक स्टेप EOW मुंबई घेईल। थँक्यू। जून नंतर काहीच कारवाई झाली नाही का? सर हिंदीमध्ये टोरसतर्फे इन्स्टावरती टाकण्यात आली होती की कार्यकर्ते म्हणजे ते कर्मचारी होते त्यांची रॉबरी झाली असं काहीतरी रील्स होती। मुंबई आर्थिक गुन्हे शाखा के पास एक ऑफेंस वर्ग किया गया है जो इनिशियली रजिस्टर किया गया था शिवाजी पार्क पुलिस स्टेशन में। इस ऑफेंस के तहत MPID के सेक्शंस और चीटिंग के सेक्शंस लगाए गए हैं। जो प्राथमिक हमको इन्फॉर्मेशन मिली है और जो अब तक की तफ्तीश में सामने आया है उसमें टोरेज नाम की एक कंपनी खोली गई। इट इज़ बिलीव्ड कि वो पॉन्जी एंड MLM स्कीम को मिक्स करके एक स्कीम बनाते थे जिसमें कुछ स्टोन्स दिए गए और उस स्टोन्स को लेने के बाद आपको पर वीक 3% से 7% के उनके कई स्लैब लोगों को प्रॉमिस किए गए। पर वीक इनको
रिटर्न्स मिलेंगे, और इनको जब ये स्प्रेड करेंगे इस स्कीम को, तो जो जो स्प्रेड करने वाले आगे के चेन है उस लेवल में उसको उतने परसेंटेज में पैसे मिलेंगे। तो इट इज़ अ कॉम्बिनेशन ऑफ पॉन्जी एज वेल एज मल्टी लेवल मार्केटिंग स्कैम। इसमें कुछ लोगों को, वो जो आप ये शोरूम देख रहे हैं, इस शोरूम में जो स्टोन दिए गए उनको एक स्टैंडर्ड कार्ड दिया गया जिसमें कोई वजन नहीं है, उस स्टोन का कोई डिस्क्रिप्शन नहीं है, न कैरेटेज है, जो कि यूजुअली एक ऑथेंटिकेटेड इसमें होता है। तो इसी टाइप के हज़ारों कार्ड बनाए गए और जो कस्टमर्स को दिए गए। कुछ कस्टमर्स को ये स्कीम्स उन्होंने प्रॉमिस किए थे, किसी को फ्लैट मिलेगा, कुछ लोगों को कार्स दी गई है, और लकी ड्रॉ के तहत वो कुछ ये इस टाइप से कार्ड्स बांटते थे। इससे आकर्षित होकर काफ़ी लोगों ने इस स्कीम में इन्वेस्ट किया है। अभी जो हमने अब तक की तफ्तीश में 3 लोगों को गिरफ्तार किया है, और काफ़ी पैमाने पे कैश, ये जो स्टोन्स, कुछ डॉक्यूमेंट्स, इन्वेस्टमेंट डिटेल्स हमने अभी सीज किए हैं। एज वी स्पीक हमारी तफ्तीश जारी है, सर्चेज कई जगहों पे चल रहे हैं। इन्वेस्टर्स के हित को प्रोटेक्ट करने के लिए हर स्टेप EOW मुंबई उठाएगी। थँक्यू सर, असा एक प्रश्न होता, ही जी जागा आहे ती भाड्याने घेतली गेली त्या सगळ्या गोष्टींच्या रजिस्टर जेव्हा भाड्याने जागा घेतली तेव्हा तो एक क्लॉथ केला जातो, ती कोणाच्या नावावरती रजिस्टर होती, काही माहिती आहे का? प्रत्येक जी बाब आहे ह्याची गुन्ह्याची व्याप्ती ही मोठी असल्यामुळे खूप इन्व्हेस्टर्स त्याच्यात इन्व्हॉल्ड असल्यामुळे काही ठिकाणी शॉप्स